सर्वांना नमस्कार. दुल्हन एक रात की रिव्हेंज या कथेचे आधीचे 6 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात कामिनीनं देविकाला पुन्हा एकदा डोक्यापासून पायापर्यंत स्कॅन केलं आणि ती म्हणाली, काही असो पण ही मुलगी संस्कारी वाटते. नाहीतर आजकालच्या मुली कुठे भांगीत कुंकू भरतात. पण बघ, हिनं भांगीत कुंकू पण भरलंय, हातात चुडा सुद्धा आहे. नाहीतर आजकालच्या मुलींना पाहून कळत सुद्धा नाही त्यांची लग्न झालीत की त्या बिन लग्नाच्या आहेत. तशी दिसायला पण खूपच सुंदर आहे. तो खूपच नशिबान आहे ज्याला ही इतकी सुंदर बायको मिळाली. आता देविका फक्त तिची नजर खाली करून सगळं ऐकत होती आणि दक्ष मात्र एकटक तिच्याकडे बघत होता. आणि हे खरं तर होतं, ती खूपच सुंदर होती. तिचा तो सुंदर आणि लाघवी चेहरा कोणाला सुद्धा भुरळ पाडायला पुरेसा होता. एकीकडे दक्ष तिच्याकडे खूप प्रेमानं बघत होता, तर आदर्श तिला त्याच्या घाणेरड्या नजरेने निहाळत होता. आता आदर्श एकदा पायापासून डोक्यापर्यंत तिला स्कॅन करतो आणि नेमकी त्याची नजर जाऊन अटकते तिच्या गोऱ्या नाजूक कमरेवर, जी तिच्या साडीतून दिसत होती. अचानक दक्षची नजर आदर्शवर गेली आणि तो त्याच्या नजरेचा पिछा करत बघतो, तर त्याची नजर देविकाच्या कमरेवर स्थिरावलेली तो बघतो. तसा दक्षचा पारा हाय होतो आणि जवळजवळ चिडूनच तो जोरात म्हणतो, आदर्श, हे काय चाललंय तुझं? तसा आदर्श गडबडून गेला आणि म्हणाला, दादा, मी काय केलं? आता दक्षचा आवाज ऐकून आजी आणि कामिनी दोघी सुद्धा हैराण होऊन त्याच्याकडे बघायला लागतात. आणि दक्ष लगेच विषय बदलत म्हणतो, अरे, तू तिथं का थांबला आहेस? जा फ्रेश होऊन ये. आज तू माझ्यासोबत ऑफिसला येतोय. आणि आदर्श म्हणाला, काय? दादा, पण मी काय करू ऑफिसला येऊन? आणि मी आत्ताच आलोय ना. तशी आजी सुद्धा म्हणाली, दक्ष बाळा, अरे तो आत्ताच आलाय ना, मग त्याला थोडा आराम तरी करू दे. एवढा मोठा प्रवास करून आलेत ते, आणि असं अचानक त्याला ऑफिसमध्ये का नेतोय तू? आणि दक्ष म्हणाला, आजी, ते काही असो, पण मला इथं कोणतीच रिस्क नाही घ्यायची. आणि हे ऐकून कामिनी आणि त्याची आजी एकमेकीच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहायला लागल्या. कसली रिस्क? दक्ष, कळेल का? आजीनं विचारलं. आता दक्षला काय उत्तर द्यावं काहीच कळेना. त्यानं एकदा देविकाकडे पाहिलं तर ती सुद्धा आश्चर्यचकित होऊन त्यालाच बघत होती. आणि दक्ष म्हणाला, अगं आजी, त्याचं करिअरला घेऊन कोणतीच रिस्क नकोय असं म्हणायचं होतं मला. दक्ष सारवासारव करत म्हणाला, तर आदर्श, तू माझ्यासोबत ऑफिसला येतोय आणि तिथून माझ्यासोबतच परत घरी यायचं, समजलं? जा आता पटकन तयार होऊन ये. आणि आदर्श म्हणाला, पण दादा, मला नाही यायचं ऑफिसला, मी काय करू तिथे येऊन? आणि दक्ष म्हणाला, तिथलं काम शिकायचं. तसं पण घरी बसून तू काय करणार आहेस? टाइमपासच ना. मग तो करण्यापेक्षा जरा कामात लक्ष घाल. चल, आवर पटकन, मला उशीर होतोय. आता आदर्शनं पुन्हा देविकाकडे पाहिलं. तसा दक्ष पुन्हा चिडला आणि म्हणाला, आदर्श, हरी अप. आता आदर्शचा नाईलाज झाला. त्याला दक्षला मनात असून सुद्धा नकार देता येईना. तो गेस्ट रूममध्ये गेला आणि तयार होऊन आला. त्यानं तर आल्यापासून नाश्ता सुद्धा केला नव्हता. आणि आजी म्हणाली, दक्ष, त्याला नाश्ता तर करू दे, मग जा तुम्ही दोघं. पण दक्षला त्याला 1 मिनिट सुद्धा देविका समोर ठेवायचं नव्हतं. आणि म्हणून तो म्हणाला, आजी, मी त्याला ऑफिसमध्येच करवतो नाश्ता, पण आता आम्हाला इथून निघू द्या, आधीच खूप लेट झालोय मी. म्हणत आदर्श आणि दक्ष ऑफिसला निघाले. आता गाडीत दक्ष म्हणाला, आदर्श, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हो, सांग ना दादा, आदर्श म्हणाला. अरे, ती देविका. दक्षचं बोलणं सुरू होतं की मध्येच आदर्श म्हणाला, खूपच सुंदर आहे ती. दादा, काय फिगर आहे तिची, एकदम कडक माल आहे. तू तिची कंबर पाहिली आहे का? आणि तिचे ते ओठ, आहा. आदर्श बडबडत होता. तसा दक्ष त्याच्यावर खूप चिडला. शटअप आदर्श, किती खालच्या लेवलची विचारसरणी आहे रे तुझी. किती घाण नजरेनं तिला बघत होतास. तुला आत्ताच एक गोष्ट सांगतो, नीट डोक्यात ठेव, ती तशी मुलगी नाही. आणि आदर्श त्याची बत्तीशी दाखवत म्हणाला, दादा, कोणती पण मुलगी अशी बाहेरून थोडीच कळते की ती कशी आहे. दादा, तू पाहिलं नाही का, आत्ताच तिचं लग्न झालंय आणि बिचारीला इथं एकटीला राहावं लागतंय. तिचं पण मन होत असेल ना, ती थोडीच असं भरजवानीत एकटी राहील.
तिला मी थोडं खुश केलं, तिला खुशी दिली तर त्यात काय वाईट आहे, म्हणत तो मोठमोठ्याने हसायला लागला. तसं दक्षनं जोरात गाडीला ब्रेक मारला. त्यानं त्याच्या डोळ्यावरील गॉगल काढला आणि आदर्शकडे पाहिलं तर त्याचे डोळे रागानं लाल लाल होऊन रक्त ओकत होते. ते पाहून आदर्शची जाम फाटली आणि तो घाबरून खूप सिरियस झाला. आणि दक्ष म्हणाला, आदर्श, देवाचे आभार मान, तू माझ्या घरात पाहुणा आहेस. तुझ्या जागी आता दुसरा कोणी असता तर त्याला एका मिनिटात मी कायमचा गायब केला असता. त्याचं प्रेस सुद्धा कोणाला मिळालं नसतं. आणि आता दक्षच्या तोंडून स्वतःविषयी असं काही बोलणं त्यानं कधीच अपेक्षित केलं नव्हतं. आता तो खूप घाबरला आणि त्यामुळं त्यानं त्याच्या तोंडाला कुलूपच लावलं. आणि दक्ष पुढे म्हणाला, तू चुकून सुद्धा यापुढे देविकाकडे बघायचं नाही, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही, नाहीतर माझ्या इतकं दुसरं कोणीच वाईट नसेल, समजलं? तसं आदर्शने त्याची होकारार्थी मान हलवली. आणि दक्ष म्हणाला, मग काय कळलं तुला? तसा आदर्श अडखळत म्हणाला, नाही बघणार. आणि दक्ष म्हणाला, आणि हां, आजपासून तू जोपर्यंत देशमुख मेन्शनमध्ये आहेस तोपर्यंत माझ्या सोबतच ऑफिसला यायचं आणि माझ्या सोबतच घरी जायचं सुद्धा, अंडरस्टँड? असं म्हणून दक्षनं गाडी स्टार्ट केली. दक्षच्या धमकीनं आदर्श खूप घाबरला. त्याच्या तोंडून एक शब्द सुद्धा फुटत नव्हता, पण मनातल्या मनात तो खूप दक्षला शिव्या घालत होता. याला काय इतका फरक पडतो? असं तर काही नाही ना, हा स्वतः तिच्या मागे लागलाय आणि मला शहाणपणा शिकवतोय? पण बेटा, मी पण आदर्श आहे, आदर्श. जोपर्यंत मी त्या हुस्नपरीला एकदा तरी मिळवत नाही तोपर्यंत माझ्या मनाला चैन पडणार नाही आणि शांती सुद्धा मिळणार नाही. आणि मी तोपर्यंत शांत सुद्धा बसणार नाही. आता पूर्ण दिवस असाच जातो. रात्र होते. दक्ष आणि आदर्श घरी येतात. आदर्श ऑफिसमध्ये खूप कंटाळला होता. घरात येताच तो सगळीकडे एक नजर टाकतो. कदाचित देविका त्याला दिसेल, पण त्याआधीच दक्ष त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, तू कोणाला शोधू राहिलायस का? आणि आदर्श म्हणाला, नाही, कोणाला नाही दादा. ते ॲक्च्युली माझं डोकं थोडं दुखतंय, तर बघत होतो कोणी दिसतंय का. दिसलं तर त्यांना एक कप चहा सांगितला असता ठेवायला. आता दक्षला आदर्शचे सगळे बहाणे चांगलेच कळत होते, म्हणून तो म्हणाला, तू एक काम कर, तू तुझ्या रूममध्ये जा, मी तिथेच तुझा चहा पाठवतो. तसा आदर्श चुपचाप निघून गेला. पण थोडा पुढे गेला आणि तोंडातल्या तोंडात बडबड करायला लागला, यानं तर पार नको नको करून ठेवलंय. पण मला एक कळत नाही की मी जर एक नजर माझ्या देविकाला पाहिलं तर ह्याला काय इतका प्रॉब्लेम होतोय. तो तसाच बडबड करत त्याच्या रूममध्ये गेला. आता काही वेळानंतर त्याच्या रूमचं दार वाजतं आणि आदर्श पळत पळत जाऊन दार उघडतो. त्याला वाटलं एखाद्या वेळेस देविका त्याच्यासाठी चहा घेऊन आली असेल, पण समोर सुनंदा चहा घेऊन उभी होती. सर, तुमचा चहा, ती म्हणाली. तसा त्याचा चेहरा खाडकन उतरला. त्यानं तोंड वाकडं करत चहा घेतला. काही वेळानं घरातले सगळे डायनिंग एरियामध्ये जमले. तिथं आजी आणि कामिनी आधीपासूनच गप्पा मारत बसल्या होत्या. आता आदर्श आणि दक्ष एकाच वेळी जिना उतरत खाली येत असतात की तेवढ्यात देविका किचनमधून बाहेर आली आणि टेबलवर जाऊन बसली. आता आदर्श पटकन जाऊन तिच्या शेजारच्या खुर्चीत बसणार की त्याआधीच दक्ष त्या खुर्चीत बसला आणि त्याला फार भोळेपणाचा आव्हानात म्हणाला, अरे तू असा उभा का आहेस, ये माझ्याजवळ बस. म्हणत त्यानं त्याला त्याच्या पलीकडच्या खुर्चीत बसवलं आणि आदर्शचा पुन्हा नाईलाज झाला. तो चुपचाप बाजूच्या खुर्चीत जाऊन बसला. आता दक्षच्या एका बाजूला देविका होती तर दुसऱ्या बाजूला आदर्श आणि तो दोघांच्या मध्ये बसला होता. खूपच पॉझिटिव्ह झाला होता तो देविकासाठी. आणि इकडं आदर्श काही ना काही बहाणा करून देविका जवळ राहण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रत्येक ठिकाणी दक्ष त्याच्या मध्ये मध्ये करत होता. आदर्श फक्त तोंडातल्या तोंडात दात ओठ खाऊन त्याचा राग दाबत होता. ह्यापेक्षा जास्त तर तो काही करू सुद्धा शकत नव्हता. आता सगळ्यांचं डिनर झालं. काही वेळ हॉलमध्ये बसून सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि नंतर सगळे आपापल्या रूममध्ये गेले. काही वेळानं आदर्श परत खाली आला, किचनमध्ये गेला. पाण्याची एक बाटली फ्रीजमधून घेऊन पीत पीत त्याच्या रूममध्ये जायला निघाला की त्याची नजर देविकावर गेली की जी दक्षच्या रूममध्ये चालली होती. ते पाहून त्याला ठसकाच लागला.
आणि त्याच्या तोंडातलं सगळं पाणी बाहेर आलं. ही इतक्या रात्री दादाच्या रूममध्ये. तो हळूहळू आवाज न करता चोरट्या पावलांनी आता दक्षच्या रूमजवळ आला. दक्षच्या रूमचा दरवाजा अर्धा उघडाच होता. त्यातून तो वाकून पाहायला लागला तर दक्षनं देविकाला मिठीत घट्ट पकडलं होतं. आणि देविका त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याची मिठी घट्ट असल्यामुळे तिला सोडवता येत नव्हती. काही क्षण आदर्शला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण नंतर, ओ तेरी, असं आहे होय सगळं? हा दक्ष सगळ्यांसमोर राम असल्यासारखा हवा आणतो आणि पाठीमागे रावणासारखा दुसऱ्यांच्या बायकोसोबत मज्जा मारतो. म्हणून हा मला देविकापासून लांब ठेवत होता तर माझ्यामुळे याचा पट्टा कट न व्हावा म्हणून. पण बेटा, माझं पण नाव आदर्श आहे, आदर्श. भलेही मी आदर्शवादी नसेल, पण इतक्या आसानीनं तुला पण सोडणार नाही. तो हा सगळा विचार करत होता की दक्षची नजर दरवाजाकडे गेली. तसा आदर्श पटकन बाजूला झाला आणि गुपचूप तिथून सटकला. इकडे दक्षनं अजून पण देविकाला घट्ट पकडून ठेवलं होतं. आणि दक्ष म्हणाला, तू दरवेळेस दरवाजा उघडाच ठेवून काय येतेस ग? आणि देविका म्हणाली, कारण मला परत जायचं असतं म्हणून. सोडा मला. तसा दक्ष आणखीन त्याची मिठी घट्ट करत म्हणाला, आता तू कुठेही जायचं नाही. इथं माझ्याजवळच राहायचं, समजलं? आणि हो, इथे झोपायचं माझ्या शेजारी बेडवर. आणि देविका म्हणाली, नाही, अजिबात नाही. तुम्हाला वाटतं का मी तुमच्यासोबत एकाच बेडवर झोपेल? नो, नेव्हर. तसं दक्षनं तिला सोडलं आणि त्यानं पुढे जाऊन रूमचा दरवाजा लावून घेतला आणि पुन्हा तिच्याजवळ आला. खूप बोलतेस तू, असं म्हणत त्यानं तिचे ओठ तिला काही कळायच्या आतच त्याच्या ओठांमध्ये बंदिस्त केले. आता दक्ष बेभान होऊन तिला किस करत होता आणि देविका त्याच्या पाठीवर बुक्के मारत होती. त्याला स्वतःपासून बाजूला करण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण दक्षवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. तो तर तिला किस करण्यात मग्न होता. एक मोठं किस केल्यावर त्यानं त्याचे ओठ तिच्या गळ्यावर ठेवले आणि तिथं तिला किस करू लागला.
दक्ष प्लीज सोडा, नाहीतर नाहीतर मी आजीला सगळं सांगेल. खूप मुश्किलीनं तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. दक्ष जो डोळे बंद करून तिच्या मानेवर किस करत होता, आता तो तिला एकटक पाहायला लागला आणि पुढच्या क्षणी लगेच म्हणाला, खरंच खरंच तू आजीला सांगशील? काय सांगशील? असं म्हणत एका झटक्यात त्यानं पाठीमागून तिच्या नाईटीची चेन खोलली. तिला मिठीत उचलून बेडवर ठेवलं. देविकानं आता त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला बाजूला केलं आणि म्हणाली, तुम्हाला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का? आणि दक्ष म्हणाला, का? मला का लाज वाटेन? मी काय नवीन नवरी थोडीच आहे लाजायला, काही कारण नसताना. आणि देविका म्हणाली, काय? काही कारण नसताना? देविका आता खूप चिडली. एका मुलीला तिच्या लग्नातून उचलून घेऊन आले, नंतर तिच्याशी जबरदस्ती तिच्या मनाविरुद्ध लग्न केलं, त्यानंतर तिच्यासोबत हे सगळं करताना तुम्हाला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का? आणि दक्ष म्हणाला, या सगळ्यासाठी तो तुझा भाऊ जबाबदार आहे, मी नाही. तशी देविका आता खूप चिडली आणि म्हणाली, माझ्या भावाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही अजिबात. तो स्वतः गायब आहे, आम्ही सगळे टेन्शनमध्ये आहोत आणि तुम्ही तुम्ही त्यालाच दोषी ठरवताय. या सगळ्यात त्याची काहीच चूक नाहीये, सगळी फक्त आणि फक्त तुमच्या एकट्याची चूक आहे. चांगलं माझं लग्न होत होतं, मला तिथून उचलून आणलं, बदनाम केलं सगळ्यांसमोर. आता दक्षनं तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून घेतली आणि म्हणाला, बरं झालं ना तुला तिथून उचलून आणलं, नसतं आणलं तर आता तू दुसऱ्या कोणाच्या तरी मिठीत असती. आणि देविका तोंड वाकडं करत म्हणाली, मग तुम्हाला काय फरक पडतो? मी कोणाच्या पण मिठीत असू दे. आणि दक्ष म्हणाला, फरक पडतो, खूप खूप फरक पडतो. हा विचार करूनच की तू कोणा दुसऱ्याच्या नाही. दक्षच्या आवाजात आता वेदना जाणवत होती. तशी देविका त्याच्या चेहऱ्याकडे पाहायला लागली, त्याच्या डोळ्यात बघायला लागली. यावेळेस त्याच्या डोळ्यात काही वेगळ्याच भावना तिला दिसल्या. कदाचित कदाचित ते प्रेम होतं. आता देविका त्याच्या डोळ्यात हरवून गेली. ती त्याला पुढे काही बोलूच शकली नाही. दक्ष पण तिच्या निळ्या डोळ्यात हरवला. त्याला अजून काही संवाद साधायचा होता तिच्यासोबत, पण आता शब्द साथ देत नव्हते. आता दोघांनाही काही बोलण्याची गरज नव्हती. दोघांमधली शांतता सगळं काही सांगून गेली. आणि दक्षनं पुन्हा तिच्या जवळ जाऊन तिला किस करायला सुरुवात केली. खूप प्रेमानं त्यानं तिला मिठीत घेतली. यावेळेस त्याचं किस खूप सॉफ्ट होतं. बघता बघता देविकाचे हात आपोआप त्याच्या पाठीवर गेले. जसजसा टाइम जात होता तसतसं दक्षचं किस डीप आणि पॅशनेट होत गेलं. तसतसं तिचे हात त्याच्या पाठीवर घट्ट होत गेले. हे पहिल्यांदा होत होतं की देविका त्याला कसलाच विरोध करत नव्हती, की त्याच्यापासून दूर होण्याचा कसलाच प्रयत्न करत नव्हती. आता तिचे हात त्याच्या केसात फिरत होते आणि हे सगळं दक्षला अजूनच सिड्यूस करत होतं. आता दक्षचे ओठ तिच्या गळ्यावर मानेवर फिरायला लागले. त्यानं तर आधीच तिच्या नाईटीची चेन खोलली होती आणि त्यानं नाईटी तिच्या शरीरापासून वेगळी केली. हैराण करण्याची गोष्ट ही होती की देविकाला त्यानं केव्हा तिचे कपडे तिच्या शरीरापासून वेगळे केले काहीच कळलं नाही. एक वेगळीच नशा चढली होती तिच्यावर आणि त्यात ती बेधुंद झाली होती. आता दक्षचे हात तिच्या संपूर्ण शरीरावर फिरायला लागले. तसे तिच्या तोंडून मादक उद्गार बाहेर पडायला लागले. पूर्ण रूमभर तिचे मादक सुस्कारे घुमत होते. देविकाने तिचे हात बेडशीटवर घट्ट केले. ते पाहून त्यानं तिचे हात त्याच्या पाठीवर ठेवले. आता तिनं त्याच्या पाठीला पकडलं. हळूहळू दोघीच एक जान केव्हा झाले दोघांनाही कळलं नाही. आज पहिल्यांदा देविकानं दक्षला हे सगळं करण्यापासून थांबवलं नव्हतं, तर उलट त्यात त्याची साथ दिलती. कदाचित कुठे ना कुठे तिला पण जाणवलं की दक्षला ती आवडायला लागली आहे. दक्ष तिच्यावर प्रेम करायला लागलाय. आता अर्धी रात्र झाली. थकून चूरचूर झालेली देविका झोपेच्या आधीन गेली. पण दक्षला झोप येईना. तो उठला आणि बाल्कनीत जाऊन त्यानं त्याचं सिगरेटचं पॅकेट काढून सिगरेट प्यायला लागला. त्यानं एक नजर देविकाकडे केली. त्यानं तिच्यासोबत जे काही केलं ते सगळं चुकीचं होतं. ते एक एक करून त्याला आठवायला लागलं. ती तर गाढ झोपेत होती. आता तो बेडजवळ गेला. त्यानं खूप प्रेमानं तिच्या माथ्यावर किस केलं. मग उठून तो ड्रेसिंग टेबल जवळ गेला. त्याच्या ड्रॉवरमधलं मंगळसूत्र बाहेर काढलं.
मंगळसूत्रातले मणी त्या ड्रॉवरमध्येच पडले होते. ते त्यानं बाहेर काढले आणि तिच्यासाठी नवीन मंगळसूत्र तो गाठायला बसला. असं करताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल आली होती. मंगळसूत्र गाठून झाल्यावर त्यानं ते ड्रेसिंग टेबलवरच ठेवलं आणि खूप प्रेमानं देविकाला मिठीत घेऊन तो झोपी गेला. आता सकाळचे 8 वाजले होते. देविका अजून पण त्याच्या मिठीत झोपली होती. दक्षला पहाटे झोप लागली, त्यामुळे तो खूप गाढ झोपेत होता आणि देविकाला जाग आली तर तिची सगळ्यात आधी नजर त्याच्यावर गेली. आता तिला रात्री झालेले सगळे क्षण आठवले तशी ती खूप खूप लाजली. तिनं तिच्या अंगावर असलेला त्याचा हात अलगद बाजूला केला आणि उठून वॉशरूममध्ये गेली. काही वेळात ती अंघोळ करून बाहेर आली तर दक्ष उठलेला होता. तसा तो बेडवरच होता, पण जागा झालता आणि देविकाला आठवलं की रात्री तिनं तिचे हात कसे त्याच्या पाठीवर घट्ट रोवले होते. आता तिला त्याच्याकडे पाहण्याची इतकी लाज वाटत होती की तिनं त्याच्याकडे सरळ पाठ केली. तिनं एकदा सुद्धा त्याच्याकडे नजर वर करून पाहिलं नाही आणि डायरेक्ट आरशासमोर जाऊन उभी राहिली की तिची नजर ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या त्या मंगळसूत्रावर गेली. एक क्षण तिचे डोळे मोठे झाले. तिनं फार आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि पुढच्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पण तिनं लगेच जाणून बुजून त्यावरून नजर हटवली. तिनं ते पाहिलंच नाही असं दक्षला दाखवलं. ती त्याच्याशी ना काही बोलली ना त्याला काही विचारलं. चुपचाप तिचं आवरायला लागली. आज तिनं कॉफी कलरची साडी घातली. केस मोकळे सोडून खालून कर्ल केले. कानात मॅचिंग मोठे इयरिंग, काजळ घातलेले डोळे, कपाळावर लाल टिकली, भांगीत कुंकू. खूप सुंदर दिसत होती ती की तिची नजर आरशात गेली. त्यात तिला दक्ष तिच्या दिशेने येताना दिसला. आता लाजून तिचे गाल आणखीनच लाल लाल झाले. तिला तर मागे वळून सुद्धा पाहू वाटेना, इतकी तिला लाज वाटत होती त्याची. आता दक्ष तिच्या जवळ आला. त्यानं ते मंगळसूत्र घेतलं आणि तिच्या गळ्यात घातलं. आता देविका एकटक त्याच्या डोळ्यात बघत होती आणि तिला आठवलं की लग्नाच्या दिवशी दक्षनं तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडून फेकलं होतं. तेव्हा तिनं स्वतःशी प्रॉमिस केलं, हेच मंगळसूत्र एक दिवस त्याच्याच हातून पुन्हा गळ्यात बांधून नाही घेतलं तर तिचं नाव देविका नाही. आणि आता तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं. आज तिनं स्वतःशी केलेलं प्रॉमिस पूर्ण झालं होतं. आणि दक्ष तिला म्हणाला, इतकं एकटक लावून बघायची मला काहीच गरज नाही. मला माहिती आहे की मी दिसायला खूप स्मार्ट आणि हँडसम आहे. तशी देविका खूप खूप हसायला लागली आणि ती त्याच्या मिठीत शिरली. दक्षनं पण तिला खूप प्रेमानं मिठीत घेतलं. काही वेळानं देविका रूम बाहेर निघाली. नेमकी तेव्हाच आदर्श तयार होऊन त्याच्या रूममधून बाहेर पडला होता आणि त्याची नजर तिच्यावर गेली. ओ तेरी, म्हणजे ही रात्रभर. आता त्याच्या चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माईल आलं. जर ही दक्ष सोबत रात्र काढू शकते तर माझ्यासोबत का नाही? असा कोणता गुण दक्षमध्ये आहे जो माझ्यात नाही? आता तर हिला मिळवण्यापासून मला कोणीच थांबू शकत नाही, कारण आता मला या दोघांची दुखडी नस जी माझ्या हाती सापडली ना. आता काय होईल पुढे? दक्ष सगळ्यांसमोर देविकाला मानेल का त्याची बायको? आता यापुढची कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि ऐकत राहा दुल्हन एक रात की रिव्हेंज भाग 8. तो पण लवकरच येईल. आणि हो, तुम्हाला जर रोमॅन्टिक कथा ऐकायची असेल तर आपली कुंदाजी सिरीज आहे, सगळ्यात पहिली सिरीज. त्याचे 13 एपिसोड आहेत आणि त्यातले 6व्या एपिसोड नंतरचे सगळे रोमॅन्टिक आणि खूप छान पार्ट आहे. तेही तुम्ही ऐकू शकता. धन्यवाद.